सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDCतील बंद पडलेल्या चादर टॉवेल कारखान्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला। तेथील 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। यात चालक महिलेस अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला 1 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDCतील एक टॉवेल चादर कारखाना 4-5 वर्षांपूर्वी भावांच्या वादात बंद पडला होता। त्यामुळे अनुसया वय 57 नावाची महिला पतीसह वॉचमन म्हणून कामाला ठेवली होती। यावेळी मालकाचे कोणीच येत नसल्याने अनुसयाने त्या कारखान्यात कुंटणखाना सुरू केला। ग्राहकांच्या पसंतीनुसार अनुसया परिसरातील महिलांना कारखान्यात बोलावून घेत होती। याची माहिती खबऱ्याकडून शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाला पैसे देऊन त्या ठिकाणी पाठवून खात्री केली। त्यानंतर पोलीस निरीक्षक स्नेहा मेहतर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला। त्यावेळी अनुसया म्हणाली, तेथील 2 महिला कोण आहेत, कोठून आल्या आहेत मला माहिती नाही, पण पोलिसांनी बनावट ग्राहकाकडे दिलेल्या नोटा अनुसयाकडे आढळल्या। शासकीय पंचांसमक्ष पंचनामा करून पोलिसांनी अनुसयाला अटक केली। 2 पीडितांची सुटका केली। ही कारवाई पोलीस निरीक्षक स्नेहा मेहतर यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रियाज प्यारे, अलका शहापुरे, हवालदार सत्तार पटेल, सीमा खोगरे, उषा मळगे, अरुणा परब, सविता म्हेत्रे, सुशीला नागरकोचे, चालक दादा गोरे यांच्या पथकाने पार पाडली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।